नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळची वेळ आहे. सकाळी सकाळी आमच्याकडे गाईसाठी ढेप काढणे आणि गाईची दुवारी चालू होत असते. हे आमची बकरी बघा कशी बघत आहे, टकरमकर टकरमकर. ह्या आमच्या गाई इथे बांधलेल्या आहे. ह्या सगळ्या गाई दुवारीच्याच आहे. पिल्लू गाईचं कुटार खात आहे. गाई जेव्हा धुते तेव्हा गाईचे स्तन पाण्याने धुवून टाकायचे असते आणि हाताला थोडंसं तेल लावून, म्हणजे हात घसरल्या पाहिजे, अशा पद्धतीने गाईची दुवारी सुरू केली जाते. शेतीपेक्षा खेडेगावामध्ये शेतीपेक्षा हा उद्योगधंदा, पशुपालन धंदा खूप चांगला आहे. 10 दिवसातून दुधाचा पगार येतो. शेतीमध्ये 4 महिने कमाई करूनसुद्धा, मेहनत करूनसुद्धा 4 महिन्याची कमाई निघत नाही. कारण आता आमच्याकडे पेरणी झाले होते, खूप पाऊस आला, दन पेरणे दबले आणि आता ऊन तापत आहे. आता इकडूनही मेलं माणूस, तिकडूनही मेलं. शेतकऱ्यांचे खूप हाल होत असते. आणि जेव्हा सोयाबीन उगवते, कापते, तेव्हा दिवाळीच्या टायमामध्ये त्या सोयाबीनला भावसुद्धा राहत नाही. उद्योगधंदा हा शेतीला जोडधंदा म्हणजे पशुपालनच आहे. कारण यामध्ये शेतकऱ्याला घरची परिस्थिती किती काही असली तरी त्याला कुणाच्या समोर हात फैलवावे लागत नाही. पूर्ण गाईची दुवारी करून रोज सकाळी हा आमचा एक उद्योग तयार झालेला आहे आणि याच भरोश्यावर सुरू आहे. कारण की शेतीमध्ये तर काही इंटरेस्ट वाटत नाही. एक वेळा पेरा, डबल पेरा, सगळं पीक बियाणं वाया गेलं असंच समजायला काही हरकत नाही. ही गाय शांत उभी आहे. हे आमचं जांभळुणीचं झाड आहे, जास्वंदाचं झाड. ती वाट पाहत आहे मला कधी भेटन ढेप खायला म्हणून. बकरी आमची आहे तिथे बांधून. ही पांढरी गाय. गाईचा चारा पाणी, गाईला कुटार, गाईची दुवारी, गाईला योग्य पाणी योग्य वेळेवर, हाच आमचा उद्योगधंदा चांगल्या पद्धतीने चालू आहे. तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हीसुद्धा आपल्या दारामध्ये एक गाय नक्कीच बांधा. शेतीच्या भरोश्यावर राहणं म्हणजे खूप मुश्किल परिस्थिती आहे. दुवारी करून झाल्यानंतर मग गाईला कुटार खाण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. आता त्या गाईला आणलं सोडून. आठ 8:30 वाजेपर्यंत हेच काम चालू असते. नंतर मग दुधाची गाडी येते. दूध मोजल्यानंतर मी शॉर्टकटमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, नाहीतर 1-1.5 तास तर लागतोच आम्हाला. मी दुधाच्या बालट्या नेऊन टाकल्या नाही, कारण एका हातात मोबाईल आणि एका हातात दुधाच्या बालट्या नेणं होत नाही. हे कारोट पहा किती छान आहे. दूध नाही पित ती, डायरेक्ट गेली ढेप खायसाठी. ही इले मारून राहिली. एकामेकीला मारण्याचं काम सुरू आहे त्याचं. मला खूप दिवसा अगोदर एका दादांनी कमेंट केली होती की ताई, दूध मिल्किंगचे व्हिडिओ टाका म्हणून, म्हणजे दूध कसं दुहल्या जाते याचे व्हिडिओ टाका म्हणून हा व्हिडिओ मी काढत आहे. कारण की काही काही लोकांना हेच माहीत नसते की भुईमुगाच्या शेंगा कुठे लागतात, सोयाबीनच्या शेंगा कुठे लागतात, दूध कसं काढलं जाते. त्यांना फक्त पॉकेटचं दूध माहीत असते. तर म्हटलं त्यांच्या इच्छेनुसार एखादी व्हिडिओ तरी असा बनवावा. आणि दूध हे हातानेच काढणे चांगले आहे. कारण दूध जर त्या मशीनने काढले तर गाईचे स्तन खराब होतात आणि गाई बिमार पडतात. हा आमच्या घरासभोवतालचा एरिया. आमची बकरी, राणी बकरी, ती पण आता
एखादी महिन्यामध्ये पिलं देईल. छोटे छोटे मस्त कानपुरी बकरी आहे ती. ह्या बकरीचं नाव काय आहे जर तुम्हाला माहीत असेल तर सांगा तुम्ही कमेंटमध्ये. उंचपुरी मस्त बकरी आहे ती. विकत आणली ती बकरी. तो माझा मुलगा जिकडे जिकडे जातो तिकडे तिकडे पाहते ती बकरी, त्याच्यासाठी बोंबलते पण. पूर्ण गाई आता कुटार खात आहे. हे आमच्या घराशेजारी घरामागं पाण्याची टाकी आहे आणि हे गोसाईबावाचं मंदिर आहे मागचं. असं आमचं घर आहे आणि असं आमचं सकाळचं काम आहे. रोज सकाळचं डेली रुटीन असंच आहे आमचं. ही सोलर प्लेट आहे याची, डेअरीच्या मशीनची. लहानसं पिल्लू मस्त भिडलं कुटार खाण्यासाठी. गाय कशी पाहते त्याच्याकडे. हंबरुनी वासराला चाटते जेव्हा गाय, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय. तिला वावरात नेईल मग गाईच्या मागं मागं. उन्हाळ्यामध्ये गाईचे खूप हाल होतात कारण हिरवा चारा भेटत नाही. ह्या दोघ्या मायले की मस्त खाऊन राहिल्या. बिट्टू गाई सोडते आता. पूर्ण गाई जाते एका मागं एक. खूप मोठा व्हिडिओ होतो ना म्हणून शॉर्टकटमध्ये केला तो. बकरीला नेण्यासाठी येईल आता, ती पाहत आहे. तिला पण जायचं आहे वावरामध्ये. तिला गादी पाहिजे बसायला. 2 चुमड्यामध्ये कुटार भरलं इकडून तिकडून आणि त्या बकरीला गादी करून दिली बसायसाठी. माझा पियुष आता वावरात घेऊन जातो म्हणते बकरी. चालला पळत पळत. खूप आवड असते लेकरांना पण. शेतकऱ्यांच्या पोरांना खूप आवड असते. हा एक गेला धावत. आता घरची कामं आमच्या मागं राहते. अजून 2-3 पिले कोट्यामध्ये आहे बांधलेले. एवढं दूध जमा झालं डेअरीवरचं. दूध मोजून झालं माझं. आता थोड्या वेळात दुधाची गाडी आली पण. दुधाच्या कॅना टाकणं सुरू आहे. त्या दादाने दुधाच्या कॅना टाकू लागल्या. शॉर्टकटमध्ये निपटवलं मी, कारण एवढं करत बसलं तर 2-3 तास होते. आणि याच मोबाईलवर माझी दूध लावायची ॲपसुद्धा आहे, तर एकाच मोबाईलवरून सगळं काही जमत नाही. तुम्हीसुद्धा असा उद्योगधंदा करा, घाबरू नका शेतीवाले असूनसुद्धा, कारण की शेतीला पूरक